डोक्यात असं आहे की जरांगे पाटील पक्का आरक्षण जातीला द्यायला लागलाय मराठ्यांना आणि आता काहीतरी आपण उलटा सुलटा गैरसमज पसरावा म्हणून प्रमाणपत्र रद्द केले. पश्चिम महाराष्ट्राचं महाराष्ट्र पुरा इतका खरवडून उठलाय, जागा झालाय ना, खवळून जे उठला आणि त्याचं कारण आहे की ही प्रत्येकावर सरकार दबावातून ही वेळ आणू शकतं हे लक्षात आलं. यांच्याही पोरांचं वाटोळं होऊ शकतं. पश्चिम महाराष्ट्रातल्या, कोकणातल्या, विदर्भ, खानदेश, मराठवाड्यातल्या सगळ्या पोरांचं वाटोळं होऊ शकतं हे लक्षात आलं आणि ही चीड मराठ्यात एक निर्माण झाली. असं जाणून बुजून आमच्या जातीशी आणि आमच्या जातीच्या मराठ्यांच्या लेकराशी का वागता तुम्ही, हे मराठ्यांना सहनच झालं नाही. आणि जातवान ज्याच्या अंगात मराठ्याचं रक्त खेळतं ना, तो घरी नाही बसू शकत. राजकारणात सुद्धा डोकं नाही लावू शकत. राजकारण नंतर करल जातवान मराठा. आधी समाजाचे पोरं संकटात आणलेत, त्यासाठी लढायला सुरुवात करल आणि ती सुरुवात झाली. आता ठिणगी पडली. क्रांती 100% नवक्रांती पश्चिम महाराष्ट्राने घडवली. इतका पश्चिम महाराष्ट्र कव्हाच खवळून उठलेला नाही कधीच इतक्या ताकदीनं. मला जाताच येत नाही. आता यांचा कार्यक्रमच नाही आहे. विट्याला बैठक नाही आहे. हे विट्याला वेळ दिलेला नाही. 1 मिनिटाचा आधी 1.5 घंटा झाला आणखीन विट्यातच येत आम्ही. तर आता पुढची बैठक कुठे? मायनीला आहे. सकाळी 10 वाजता. किती वाजले आता? ते बघा, पत्रकाराला खोटं नाही बोलू मी. 2 वाजलेच जाग्यावर. आणि आता 2ची पुढची बैठक केव्हा करायची? ही परिस्थिती आहे. महाराष्ट्रातला पुरा मराठा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी पक्क ठरवलंय आता घरात झोपायचं नाही, नोकरीला जायचं नाही, आता व्यवसायाला नाही जायचं. जिथं बैठक आहे तिथं जाऊन बसायचं. पाऊस असला मुसळधार तरी बसायचं पावसात. कारण जात जर संकटात सापडली त्या काळात घरी बसायचं नसतं, मैदानात लढायला यायचं असतं. ही समज आणि विचार छत्रपतींना आपल्याला दिला. ज्यावेळेस समाज संकटात असेल त्यावेळेस घरात झोपायचं नसतं, नोकरीला जायचं नसतं. नंतर आपल्या शेतात कामं करता येतात, नोकरीला पण जाता येतं, व्यवसायाकडे पण जाता येतं. पण संकटाच्या दिवशी अगोदर संकट परतून लावायला लागतं. आणि हे पश्चिम महाराष्ट्राच्या ध्यानात आल्यामुळं मला प्रत्येक गावासह इथून पाठीमागचे 3 गावं लागले. विट्याच्या पाठीमागचे त्या याच्यापासून कडेगावापासून इतकं भयानक मराठा समाज माय मावल्यासह रस्त्यावर आलाय ना. ही चीड आहे, समजून घ्या. एखाद्या वेळेस मराठे मुंबईलाच जाण्याचा निर्णय घेऊ शकतात. पश्चिम महाराष्ट्रात आल्यानंतर तुमची भाषा पूर्ण मवाळ झालेली आहे. भाषा पूर्ण मवाळ झालेली आहे. तुम्ही अनेक ठिकाणी भावनिक साथ मराठा समाजाला घातलेली आहे. दारू पिऊ नका, भावकीत भांडणं करू का, एकत्र या. काय भावना आहेत तुमच्या? माझ्या समाजाला मी चांगलंच सांगतो. मला जेवढं माझा समाज माझा ऐकतो आणि मी सुद्धा समाजाचा ऐकतो. आमची अशी सांगड झाली. मी त्यांना मायबाप हे, मी मायबाप हे समाजाला मानतो. मुलासारखं तेही माझ्यावरती माया करते. त्यामुळं मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची माझी जबाबदारी माझ्या खांद्यावरती, ती मी मिळवून देणार आहे मराठा समाजाला. पण मुंबईचा विषय जर घेतला आणि 29च्या आंदोलनाचा विषय घेतला तर बहुतेक दाट शक्यता आहे बाबा मराठे मुंबईलाच चाला म्हणतात. बहुतेक तुमच्या ताफ्यामध्ये असणाऱ्या डिपेंडर गाडीची चर्चा जास्त व्हायला लागल्या. विरोधकांच्याकडनंच टीका केली जात आहे. काय आहे त्या गाडीमागचं सत्य? काय असतं, एक माया कमावायला लागते, एक आत्मविश्वास जी म्हणलं जातं ना ती कमावावं लागतं. इमानदारी नावाचा एक शब्द आहे या पृथ्वी तलावर. प्रामाणिकपणा एक शब्द आलाय. इमानदारी अंगात असायला लागती. समाज काहीच कमी पडू देत नाही. तुम्हाला थोडं मोठं झालं की नुसतं वारबडून खायचंय. तुम्हाला कोणी गिलीत नाही, विचारित नाही. तुम्हाला कोणी गाडी ट्रॅक्टर काहीच देत नाही. तुम्हाला मोजीतच नाही कोणी. माझा समाज जसं सगळ्या समाजात श्रीमंत एक वर्ग असतो, तसंच माझ्या मराठा समाज सुद्धा आहेत ना काही.